हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न नाउन म्हणजे नाम. तर फर्स्ट आहे प्रॉपर नाउन, व्यक्तिनाम, द स्पेशल नेम ऑफ अ पर्सन, प्लेस और थिंग. तर एक स्पेशल नाव असते कशाचं, एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या ठिकाणाचं किंवा मग एखाद्या वस्तूचं, तर त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. म्हणजे फॉर ॲन एक्झाम्पल रवी, मुंबई, ताजमहल आणि गंगा. तर रवी एका मुलाचं नाव आहे, नंतर मुंबई एका सिटीचं नाव आहे, ताजमहल एका स्पेसिफिक वस्तूला आपण ताजमहल नाव दिलेलं आहे, नंतर गंगा एक नदी आहे तर त्या नदीला आपण गंगा असं नाव दिलेलं आहे. म्हणून ते कशामध्ये येते, ते प्रॉपर नाउनमध्ये येते. ज्या वस्तूला आपण नाव दिलेलं असते आणि ते नाव फक्त त्यांचंच असते, तर त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. नंतर आहे कॉमन नाउन, जाती नाम, जनरल नेम ऑफ अ पर्सन, प्लेस आणि थिंग. तर असं जनरल नाव असू शकते मग एखाद्या वस्तूचं, एखाद्या ठिकाणाचं किंवा मग एखाद्या व्यक्तीचं. तर फॉर ॲन एक्झाम्पल बॉय, सिटी, रिवर आणि मॉन्युमेंट. तर बॉय मुलगा, सिटी शहर, रिवर नदी, मॉन्युमेंट स्मारक. तर हे असे नावं जनरल नावांमध्ये येत असतात. नंतर आहे कलेक्टिव्ह नाउन, समूहवाचक नाम, नेम ऑफ अ ग्रुप ऑफ पर्सन्स और थिंग्स. तर एक असा ग्रुप असू शकते, तर त्या ग्रुपला वेगवेगळे नावं दिलेले असतात, तर त्याला आपण समूहवाचक नाम म्हणतो. फॉर ॲन एक्झाम्पल टीम, क्लास, आर्मी, हर्ड आणि बंच. तर टीम काही क्रिकेटर एकत्र येऊन त्याला आपण टीम नाव देतो. नंतर क्लासमध्ये स्टुडंट्स एकत्र आले तर आपण त्याला नाव होऊन जाते क्लास. नंतर आहे आर्मी, काही सैनिक जर एकत्र आले तर त्या ग्रुपचं नाव असते आर्मी. नंतर हरिण जर एकत्र आल्या तर त्या हरिणांच्या ग्रुपला आपण हर्ड म्हणतो. नंतर बंच, मग तो बंच फुलांचा बंच किंवा मग पुस्तकांचा बंच, असा वेगवेगळा बंच असू शकते, तर त्या ग्रुपला आपण बंच म्हणतो. तर हे आहे कलेक्टिव्ह नाउन. नंतर आहे मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाम, नेम ऑफ मटेरियल्स ऑर सबस्टान्सेस. तर फॉर ॲन एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, वॉटर, वूड आणि कॉटन. ह्याच्यामध्ये पदार्थवाचक नाम म्हणजे काही मटेरियल नाउन असतात, तर त्याला वेगवेगळे नावं असतात. नंतर आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम, नेम ऑफ आयडियाज, क्वालिटीज आणि फिलिंग्स. तर काही आयडिया म्हणजे काही कल्पना असतात, काही क्वालिटीज असतात आणि काही भावना असतात, तर त्यांना नाव दिलेलं असते, तर त्याला आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. फॉर ॲन एक्झाम्पल ऑनेस्टी, लव, ब्युटी, करेज आणि हॅपीनेस. तर ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, हा पण एका भावनेशी निगडीत असते. नंतर लव म्हणजे प्रेम, ब्युटी म्हणजे सुंदरता, करेज म्हणजे हिंमत, हॅपीनेस म्हणजे आनंद. तर हे सर्व भावनांशी निगडीत आहे, तर ह्याला आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. नंतर आहे काउंटेबल नाउन म्हणजे मोजता येणारे नाम, कॅन बी काउंटेड. फॉर ॲन एक्झाम्पल पेन, ॲपल, बुक आणि चेअर. पेन मागताना आपण असं म्हणतो एक पेन द्या, 2 पेन द्या. नंतर ॲपलसुद्धा तसंच, बुक, चेअर हे सर्व आपण कसं मोजता येते आपल्याला, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो काउंटेबल नाउन. नंतर आहे अनकाउंटेबल नाउन, जे मोजता येत नाही, कॅन नॉट बी काउंटेड. फॉर ॲन एक्झाम्पल मिल्क, शुगर, राईस आणि मनी. तर हे आपण मोजू शकत नाही, हे अनकाउंटेबल नाउन असते. मिल्क आपण असं बोलत नाही की मला 1 मिल्क द्या, 2 मिल्क द्या. शुगरसुद्धा आपण असं मागत नसतो. नंतर राईस, मनी, म्हणून हे कशामध्ये येते गाईस, तर हे अनकाउंटेबल नाउनमध्ये येते, म्हणजे न मोजता येणारे नाम. तर हे सर्व होते नामाचे प्रकार. आय होप गाईज हे सर्वांना समजले असतील. जर तुम्हाला इंग्लिश ग्रामर अगदी बेसिकपासून शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.